मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाइड विक्ट्री, पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाइड विक्ट्री झालेली आहे। लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2.5 वर्ष या काळामध्ये महायुतीने जे काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली। आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकते हे आम्ही अनेक योजनांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं। कारण सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर अशा प्रकारच्या योजना सुरू करू शकते आणि त्याला मूर्त रूप देऊ शकते। आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी असं समीकरण या राज्यामध्ये पाहिलं। एकीकडे विकास केला, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि म्हणून मला आनंद आहे की आमच्या सर्व मतदारांनी महाराष्ट्रातल्या महायुतीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा विजय मिळवून दिला। मला आठवतं आहे की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील, 200 पार होतील आणि आज आपण पाहतोय की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो आणि मोठ्या प्रमाणावर आज ही विक्ट्री मिळाली आहे। ऐतिहासिक हा विजय आहे। आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून राज्याला विकासाकडे नेणं, राज्याचा विकास करणं, जसं आदरणीय केंद्र सरकार देखील राज्य सरकार मिळून आम्ही काम केलं। मोदीजींनी देखील आम्हाला या सरकारला पाठिंबा दिला, अमित भाईंनी पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले, मंत्री आले, नड्डाजी देखील या ठिकाणी होते आणि सर्वांनी या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन पण केलं, कामही केलं। आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन मी करतो, कारण त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठा विजय हा मिळालेला आहे। खरं म्हणजे यामध्ये एक मिनिट यामध्ये आम्ही सुरुवातीलापासून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो। बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही सरकार बनवलं। आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या सोबत होती आणि सरकार बनवतानाच आम्ही त्यांचे विचार आणि त्यांची कामाची पद्धत आणि एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजना हे जे काय आम्ही सांगड घातली त्यामध्ये बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे आशीर्वाद आमच्या मागे होते आणि त्यामुळे आणि कार्यकर्त्यांची मेहनत काय करू शकते हे या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं। बिलकुल सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे, कारण विक्ट्रीच अशी आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं विरोधी पक्षनेता
पण होईल की नाही कोरम पूर्ण. त्यामुळे अशा प्रकारची लँडस्लाईड विक्ट्री, ऐतिहासिक विक्ट्री मिळालेली आहे. त्यामुळे मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन करतो. आता खरं आहे ते की बाबा आज आमच्या धनुष्यबाण आणि खऱ्या शिवसेनेला लोकांनी भरभरून मतदान केलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ते आरोप करत बसले, आम्हाला शिव्याशाप देत बसले, आम्ही काम करत बसलो, आम्ही आरोपाला कामाने उत्तर दिलं आणि म्हणून लोकांनी आम्हाला भरपूर या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. उसके बारे में क्या कहना है आपको? लैंडस्लाइड विक्ट्री यहाँ पर जीत और इससे बड़ा जवाब मानते हैं उद्धव ठाकरे और पूरी कंपनी को कि हमने आपसे पार्टी और देखिए जीत कर भी दिखा दिया। असली शिवसेना आपके पास है। कौन बोलता है? आप ये मानते हैं? अरे इसने तो जनता ने दिखा दिया है कि कौन असली है और कौन बाला साहब ठाकरे जी के विचारधारा वाले है। आनंद दिघे साहब के विचारधारा वाली है पार्टी है। हम काम करने वाले लोग हैं, हम गाली गलौज आरोप करने वाले लोग नहीं हैं। हम काम के बलबूते पर 2.5 साल में इतना काम किया, एक तरफा डेवलपमेंट किया, दूसरी तरफा कल्याणकारी योजनाएं की, जैसे लाडली बहना जैसी कई योजनाएं हमने करी और इसीलिए लोगों ने पूरा साथ दिया है। और ये लैंडस्लाइड विक्ट्री, ये हिस्टोरिकल विक्ट्री ये राज्य में पहली बार हुई है और इसलिए लाडली बहनाओं ने भी सभी लोगों का अंदाज गलत साबित कर दिया है। एक बहुत बड़ा ये बहुत बड़ी जीत है क्योंकि ये जनता की जीत है। ये हम कहते हैं कि ये आम आदमी का सरकार है, सर्वसामान्य मानुष का सरकार है और इसीलिए ऐसे सरकार में हम निर्णय जो लिए, सरकार अगर चाहेगी तो क्या कर सकती है सर्वसामान्य आदमी के लिए, आम आदमी के लिए, लाडली बहनाओं के लिए, किसानों के लिए, लाडले किसान लाडले भाई सभी के लिए ये जो योजनाएं की। और निश्चित रूप से हमने जो किया है उसको लोगों ने प्राथमिकता दी है और आशीर्वाद भी दिए और इसीलिए ये मैं सभी कार्यकर्ताओं को धन्यवाद देता हूँ महायुति के, जिन्होंने मेहनत की और इस मकाम तक लाया है। ये भी मैं कहूँगा 2.5 साल में केंद्र और राज्य सरकार ये डबल इंजन वाली सरकार चली है। आदरणीय मोदी जी ने भी काफ़ी सपोर्ट किया है, कितनी बार उन्होंने ये महाराष्ट्र का दौरा किया है। अमित भाई जी ने भी बहुत इसमें ध्यान दिया है। हमारे सभी नड्डा जी हो, कई लोग हो, ये सभी केंद्रीय जो नेतागण हैं उन्होंने भी महाराष्ट्र को बहुत प्राथमिकता दी है। महाराष्ट्र एक बड़ा राज्य है और ये राज्य जो है ये देश में नंबर 1 का राज्य है और इसलिए इसमें ये सत्ता लाना, बल्कि लाना नहीं कि एक थम्पिंग मेजोरिटी से लाना, ये बहुत बड़ी जीत है। मैंने कहा था विधानसभा के सेशन में कि हमारे 200 से ज़्यादा सीटें आएगी, वो आज खरा साबित हुआ है। इसका भी मुझे गर्व है कि ये जनता की आवाज़ है, ये जनता की सरकार है और जनता की सरकार जनता के भले के लिए ये सरकार है। बड़े नेताओं के कॉल और हमारा सभी वरिष्ठों के फ़ोन आ गए, अभिनंदन के फ़ोन आ गए और मैं इतना ये भी कहूँगा कि एक हमारी टीम बनकर हमने काम किया। मैं उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री अजीत दादा और हमारी पूरी टीम जो है एक ये महायुति की टीम ने काम किया और इसीलिए हमने जैसे ये पूरे सभी लोगों ने तय कर लिया कि ये सरकार जो है ये गरीबों की सरकार है और सभी लोगों को न्याय देने वाली सरकार है और टीम वर्क की तरह हम लड़े हैं और जीत गए। लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी, ये जे का 2 योजना ज्या आहेत ह्या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे आले, सगळे एक इकोसिस्टीम बनवली आणि त्यामुळे इस वक्त
लाडक्या भावाला खूप सहकार्य केले, आशीर्वाद दिलेले आहेत आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आता हे सगळे आकडे आल्यानंतर, सगळे नंबर अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि जो निर्णय आहे तो, जसा आम्ही समन्वयाने हा निर्णय घेतला तसा समन्वयाने निर्णय तोही होईल. अरे ऐसा मैंने कहा, मैं यही कहूँगा कि अभी यहाँ पर पूरे आंकड़े आने दो, उसके बाद हम तीनों पार्टी बैठेगी, वरिष्ठों से चर्चा होगी, उसके बाद जो भी होगा समन्वय से होगा. राजकारणात निवडणुकीच्या प्रचारांमध्ये भाषा घसरली होती, बापापर्यंत भाषा गेली होती, नेत्यांचे एकमेकांचे बाप काढले होते. आज राजकारणात कळाले की एकनाथ शिंदेच खरे बाप आहेत. नाही, मी बाप नाही, मी कार्यकर्ता आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाप काढला त्यांना आता बाप दाखवला लोकांनी, त्यामुळे आता जाऊ दे, त्याच्यामध्ये मला काही जायचं नाही. मी आपलं काम करतोय आणि काम करत राहणार. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे. ए लाडले भाई, ए लाडली बहीण का लाडले भाई. बैठक वगैरे कधी बोलवली आपण? काय आमदारांची बैठक बोलवली आहे? हा, बोलवली आहे संध्याकाळी, रात्री संध्याकाळी. हो, बोलवले आपले नेते मंडळी सगळे. शपथविधीची काय? आता आम्ही सांगितलं ना की आता सगळे आकडे आल्यावर तुम्हाला लवकरच कळवू आम्ही. हा, संजय राऊतांचा एक ट्विट आहे की हा निकाल मान्य नाही नाही नाही. कर्नाटकचा निकाल त्यांना मान्य होता होता होता. जिकडे जिंकले तिकडे EVM चांगली, जिकडे जिंकले तिकडे इलेक्शन कमिशन चांगलं, जिकडे जिंकले तिकडे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं, जिकडे हरले तिकडे मग त्याच्यावर आरोप करणं, त्या यंत्रणेवर आरोप करणं, हे काय त्यांचं नेहमीच आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय जास्त भाष्य करणं योग्य नाही. धन्यवाद, थँक्यू. पुस्तक सर, ते पुस्तक पण चला हा, आता ते पुस्तक होतं ना लाडके भाऊ. दादा ते पुस्तक कुठे गेलं? अरे भाई, मैं नहीं निकल पा रही हूँ. सर आप पीछे जाओ सर, आप पीछे से आइए ना सर. प्रभाकर सर पर्यंत पेढा, प्रभाकर सर पेढा बनवतो ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.